1 रुपयाचाही व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया. तर पार्थ पवारांच्या बापानं भूमिका मांडली आहे. पार्थ पवार भूमिका मांडणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. मी कधीही चुकीची गोष्ट करत नाही. माझं नाव वापरून कुणी चुकीचं काम करण्यास सांगत असल्यास अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवारांचं आवाहन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे. दोषींवर योग्य कारवाई होईलच. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया. पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू असल्याची माहिती. पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती. नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला आता एफआयआर दाखल. इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार, तर शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय. एमसीए निवडणुकीतील पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला. अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा. कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, आमदार प्रवीण तायडे यांची मागणी. तर बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव, तायडेंचा निशाणा. पुण्याच्या शिरूरमधील नागरिकांना बिबट्याची धास्ती. संरक्षणासाठी महिलांनी चक्क गळ्याभोवती टोकदार खिळे असलेला पट्टा लावला. नंदुरबारच्या देवगोई घाट परिसरामध्ये स्कूल बस 100 ते 150 फूट दरीत कोसळली. बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती. या दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू.